आणि अंधेरीतली परिस्थिती पाहिल्यानंतर आपण प्रभादेवीमध्ये जाऊयात। प्रभादेवीतल्या सीएनजी पंपाबाहेर सुद्धा वाहनांच्या रांगा लागल्यात आणि आपले प्रतिनिधी वेदांत नेम सध्या तिथून आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय परिस्थिती आहे या सीएनजी पंपाबाहेर? आणि आता 14-15 तास हे सगळे वाहन चालक लाईनीत उभे राहत आहेत, पण त्यांना सीएनजीचा पुरवठा होत नाहीये। एवढा वेळ का लागतोय पुरवठा पूर्ववत व्हायला? ज्या प्रकारे आपण बघितलं, महानगर गॅस लिमिटेड यांच्याकडनं जी माहिती मिळाली आहे, दुपारपर्यंत हा सगळा पुरवठा सुरळीत होईल असं सांगण्यात येते। मात्र 48 तास म्हणजे जवळपास 2 दिवस उलटून गेले। आपण बघतोय हा सीएनजी पंप जिथे पूर्णपणे बंद आहे आणि इथे आपण बघतो शटर लावण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणाहून ह्या गाड्या येतात आणि इथे सीएनजी पंप द्वारे सीएनजी भरला जातो। मात्र हा पंपच आता पूर्णपणे बंद असल्यामुळे आणि कधी इथे पुरवठा होणार याची कुठलीही कल्पना नसल्यामुळे आपण बघतोय रांग खूप मोठी आहे। आपण जर या पलीकडे जर गेलो म्हणजे अगदी सिद्धिविनायक मंदिराच्या अपोजिट साईडला जर आपण बघितलं तर मोठी रांग आपल्याला या सगळ्या गाड्यांची पाहायला मिळते। टॅक्सी कमी आहेत मुंबईमध्ये, कारण सीएनजी त्यांना मिळत नाही। अनेक ज्या टॅक्सी आहेत त्या फक्त सीएनजीवर चालतात आणि त्यामुळेच अनेक जण आपला नंबर लावून टॅक्सी सोडून गेलेले आहेत। आता इथे आपण बघतोय हे काका आहेत सीएनजी के लिए किती वेळापासून आहात? सुबह से लगाया, कल से लाइन लगाया हम लोग। पेट्रोल डीजल पे नहीं चलता है गाड़ी? पेट्रोल नहीं है, पेट्रोल कट कर दिया इसका लाइन। अच्छा, सिर्फ सीएनजी पे चलेगा? सीएनजी पे चलेगा। कल सुबह से हो यहाँ पे? हाँ, कल सुबह से है। आज भी बोला सुबह चालू होगा। आज का धंधा नहीं होगा? कहाँ धंधा, कल ही परसों से नहीं हो रहा है। बड़ी लाइन है ये तो। अरे और ज़्यादा लाइन है। कितना गाड़ी निकाल के लेके चला गया, कितना गाड़ी निकाल के लेके चला गया। त्याच्यामुळे आपण बघतोय ही सगळी टॅक्सी चालकांची लाईन आहे। त्यांनी जर सांगितलं, काही जण काल सकाळपासून वाट बघतायत की सीएनजी कधी मिळेल आणि इथे बघतोय आपण टॅक्सी चालक एका टॅक्सीमध्ये बसलेले आहेत। किती वेळ काय माहिती सांगितलं तुम्हाला? हो साहेब, काय नाही बोललाय। आम्ही ते काल लाईन लावली, 11 वाजता लाईन लावली होती। रात्री ते गाडी पार करून गेले, गाडीमध्ये गॅस नाही, गाड़ी पैसेंजर घेत नाहीये। ये सगळे सीएनजी वर चालणार? हाँ, सीएनजी के लिए। अरे यार, बहुत परसों से लाइन लगाया हूँ, गैस नहीं मिला, खाने पीने की परेशानी हो रही। गाड़ी छोड़ के जाओ, खाना खा के आओ, धंधा को वाट लग गया है सब पूरा। कितना देर बैठोगे? अरे हम जब तक तक बैठेंगे, गैस जब तक नहीं गैस मिलेगा चले जाएंगे। तब तक बैठेंगे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा प्रज्ञा, मी तुला ही लाईन हो। दाखवतो। जर त्यांनी सांगितले की 2 दिवसापासून वाट बघतायत की सीएनजी या पंपवर कधी येईल आणि त्यामुळे मोठी रांग, अगदी आपण बघतोय ही रांग 1 किलोमीटरची ही रांग आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत, काही प्रायव्हेट गाड्या सुद्धा आहेत, त्या सुद्धा खरं तर वाट बघतात की सीएनजीचा पुरवठा कधी सुरळीत होईल। मात्र ज्या प्रकारे कंपनीकडनं सांगण्यात आलेलं आहे की दुपारपर्यंत हा पुरवठा सुरळीत होईल। काही जे पेट्रोल पंप आहेत ते ऑपरेट होत आहेत, मात्र बहुतांश पेट्रोल पंप सीएनजी पंप जे आहेत ते अजूनही बंद आहे। त्यामुळे सीएनजीचा पुरवठा जसा पूर्ववत होईल, जो बिघाड आहे पाईपलाईनचा तो बिघाड दुरुस्त केला जाईल, ठीक आहे। तसा पुरवठा हा मुंबईतल्या सर्व सीएनजी पंपांना केला जाईल असं सांगण्यात येते। मात्र वेळ किती लागणार याबद्दल अधिकृत माहिती अद्याप महानगर गॅस लिमिटेडकडनं देण्यात आलेली नाहीये। प्रज्ञा, बरोबर आहे। या सगळ्यांचा हातावर पोट आहे, रोजच्या रोज खिशात पैसे येणं अत्यंत गरजेचं आहे, पण गेले 2 दिवस चाकं थांबलेली आहेत आणि त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी सुद्धा थांबून आहेत। वेदांत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।